जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पायी दिंडीचं बीबी येथे स्वागत। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे बीबी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठ गमन त्रिशकोत्तर 375 वर्ष अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीनं मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संत नगरी शेगाव पायी दिंडी हरिभक्त परायण दामू अण्णा महाराज शिंगणे जिल्हा अध्यक्ष वारकरी महामंडळ बुलढाणा यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य असा दिंडी सोहळा आयोजित केला असून या दिंडीचं स्वागत दिनांक 31/8/2024 रोजी संध्याकाळच्या वेळी बीबी येथे भाविक भक्तांनी केले। यावेळी रात्रीचा मुक्काम स्थानिक वसंतराव नाईक महाविद्यालयात असून वारकऱ्यांची व भाविक भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था शाळेचे सचिव अभयदादा चव्हाण माननीय समाज कल्याण सभापती यांनी केली। वसंत पूजन सौ सविताताई मुंडे, डॉक्टर शिवाजी मुंडे, दीपक हॉस्पिटल जालना यांनी केलं। यावेळी रात्रीचं कीर्तन सेवा हरिभक्त परायण सतीश महाराज डोईफोडे श्री क्षेत्र शंकरगड जागदरी यांची झाली असून यावेळी हरिभक्त परायण वाघ गुरुजी, हरिभक्त परायण केशव महाराज, हरिभक्त परायण राजेंद्र महाराज तळेकर, हरिभक्त परायण विजय महाराज गव्हाणे, हरिभक्त परायण सारंगधर महाराज टेके, शंकरराव साणप साहेब, आंधळे मामा, सुवर्णशिला ज्वेलर्सचे संचालक किशोर भाऊ निंबेकर, टाकळकर साहेब, गजानन भाऊ इवरे, वाघ भाऊ चिखला सह गावातील भाविक भक्त हजर होते। जगद्गुरु तुकोबरायांना 375 वर्ष झाले। लक्ष देऊन ऐका, 300 म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा हा सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचा त्रिशतकोत्तर सोहळा आहे। 375 वर्ष झाले। थोडा विचार करा हो मंडळी, थोडा विचार करा। ज्या माय बापानं आपल्याला जन्माला घातलंय 5-10 वर्ष झाल्यानंतर भिंतीवर फक्त आपण त्यांचा फोटो लटकवतो। ज्या माय बापानं आपल्याला जन्माला घातलं त्यांचं सांगतोय 375 वर्ष झाले माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना जाऊन। अशा निमित्त गावागावामध्ये जगद्गुरु तुकोबरायाच्या नामस्मरणाचा सोहळा चालू आहे। महाराज म्हणतात याच्यासाठी सुद्धा जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं काम करावं लागतं। मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची त्या ठिकाणी 75 वर्ष झाले। माझ्याकडे लक्ष द्या, इकडे माझ्याकडे लक्ष द्या। मोबाईल वाले ओळखीचे मे बी सुद्धा पायासारखा आहे, अजून काही म्हातारा झालो, थोडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या। 375 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबरायांना जाऊन। आजही या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबरायाची कीर्तन आणि तो झाला सोहळा अनुपम्य। साधू संतांना आपलं मरण हे पुढे दिसत असतं, लक्ष देऊन ऐका। आणि ते असा सोहळा त्या ठिकाणी त्यांचा साजरा होतो, कुणाचाही सोहळा साजरा होत नाही। त्याच्यासाठी जन्माला आल्यानंतर फार उत्तम असं कर्म आपल्या जीवनामध्ये करावं लागतं, तेव्हा कुठेतरी असा सोहळा साजरा होतो। मी तर म्हणत असतो माणसानं आपण देव होण्याच्या लायकीचे नाही, देव होऊ शकत नाही, एवढा मोठेपणा आपण कमवू शकत नाही। त्याच्यासाठी फार त्याग करावा लागतो, संघर्ष करावा लागतो। नाही देव होता आल्या आपल्याला तर जगद्गुरु तुकोबरायासारखं, भगवान बाबासारखं, सेवालाल महाराजांसारखं, सेना महाराजांसारखं, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायासारखं, गजानन बाबासारखं माणसानं संत तरी झालं, संत तरी झालं। तुम्ही बोला, तुम्ही नाराज काय? मोदीचे तो नाराज पाहिजे, पण नारदाच्या गादीवरून कीर्तनकारानं लोकांनी संत झालं पाहिजे। सगळी शिकलेली मंडळी आहे, सगळी शिकलेली मंडळी आहे। 50 वर्षाच्या वरी सहजासहजी एकही संत या पृथ्वी तलावर राहिले नाही, आपला अवतार कार्य संपून निघून गेले। जगद्गुरु तुकोबरायाचा विचार जर केला तर 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायाने सदैव वैकुंठ गमन केलं। मुंडे साहेब किती? 42व्या वर्षी, त्यातले 20 वर्ष जगद्गुरु तुकोबरायाचे प्रपंचामध्ये गेले। कशामध्ये गेले? प्रपंचाचं कार्य। 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ गमनाला 31व्या वर्षी समाधिस्थ होता। म्हणजे जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष, ज्ञानोबराय 21-22 वर्ष। कुणाचंही चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही चरित्र बघा किंवा
भगत सिंगाचं बघा, ज्याने मला म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे कोण करी याच्यात जर कोण करत बसत असेल ती बिबीतली मंडळी बसते. विठाला 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 संसारही करा. बघा कोणत्या संतांनी असं सांगितलं. देवाचं चिंतन केलं नाही, सहकार्य केलं नाही, दान धर्म केला नाही तर तुमचा जन्म वायाला जाईल. माझ्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही फक्त संसाराची बरोबरी केली, आपल्या मुलाबाळाची फक्त आणि फक्त आपला स्वार्थ बघितला, फक्त आणि फक्त आपल्या रक्ताचा विचार केला, चार भिंतीतल्या आपल्या लोकांचा विचार केला, प्रपंचाची बरोबरी केली तर म्हातारपणामध्ये एक दिवस असेल करिता बरोबरी दुरावसी दुरी, देवापासून दूर जा, भवाची पुरी वहावसी, या भाऊसागरातून एक दिवस वाहून जावं लागलं. पहिला प्रश्न आहे, संसाराची किती बरोबरी करा, संसाराची बरोबरी होती का? संसार पूर्णत्वात जातो का? बोला बोला, जातो का? राजा रावणाचा गेला नाही, आपण काय कुणाचा गेला नाही? ज्याला 80,000 बायका होत्या, पुरुष मंडळी, महिला मंडळी किती होत्या? तुम्हाला एक सून भेट ना, 80,000 बायका होत्या. 80,000 बायका ज्याला होत्या, 1.25 लाख नातू. ऐका, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. त्याचं घरचं मतदान ताई एवढं होतं. त्या राजा रावणाचा सुद्धा संसार पूर्णतःच गेला. कोटी घर काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, कांचन नाम सोनं, सप्त नाम 7 कोटी घर ज्या राजा रावणाची जाबुनंद नावाच्या ओरिजिनल सोन्याची होती, त्याचा संसार सुद्धा सफल झाला नाही. त्याचा संसार पूर्णत्वास गेला नाही. त्याच्या राजा रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, आशा होत्या. सांगतो, लक्ष नाही का? राजा रावणाच्या सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी
आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।